कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग पुंडलिक वरहरे श्री ज्ञानदेव भगवान की जय, धनेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, साई की जय, माता की जय, महाराज की जय, विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की जय। विठला 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 विठला। पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे त्यावी नहे नासी नव्हे दुसरिया ऐसी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला किंवा सवे तुक्या मेला तेणे अगुणा अनिला म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पाणौ महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम कहो तुझे भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक जुन के पद वंदन करू नासत विघ्न अनेक प्रथम ही गुरु को शीश नवाओ हरि चरणों में ध्यान लगाओ मंगल भवन अमंगल हारी रवौ शुद्ध शरथ हाजिर मंगल भवन अमंगल हारी उमा सहित जपत पुरारी श्या राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। पाहती यांच्या शिवीकरता घेतलेला जो अभंग आहे हा काल्याच्या प्रसंगातला अभंग आपल्या समोर म्हणून दाखवलेला आहे। अभंगावर की विवेचन करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा आपल्या मायदेवी बरोबर आहे का मायगाव देवी या क्षेत्रामध्ये अखंड हरिनाम सप्ताह बऱ्याच वर्षापासून चालत म्हणजे कोणाला सांगता येत नाही विठाला 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 फार पुरातन सप्ताह चालत आलेला आहे।
ती परंपरा आजपर्यंत जोपासून ठेवली. धन्यवाद आहे तुम्हाला. विठाला 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 सप्ताह पाहतो मला. पहिला सप्ताह धामधूम, हा दणका असतो महाराज. नंतर दुसरा सप्ताह टामटूम आणि तिसरा सामसूम संपला. तसं नाही आहे. हा ही जी परंपरा लावून ठेवली फार महत्वाची. विठाला 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 विठाला. आणि आज माझ्याकडं गावकरी मंडळींनी सेवा दिलेली ब्रह्मांड नायक परमात्मा श्यामसुंदर जशी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे मी सांगण्याचा एक मी प्रयत्न करणार आहे. पण गावकऱ्यांना धन्यवाद आहे बाबा. मला म्हटले बाबा तुमची पदवी काय? म्हटलं माझी पदवी काहीच नाही. कशा करता पदवी? हा हरिभक्त परायण ही केवढी पदवी मोठी आहे. सर्वात मोठी पदवी तो प्रेमाचा संबंध आहे. प्रत्येकाला मानाची हवस, प्रत्येकाची वेगळी भावना असते. माझा तो विषय नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की हा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साजरा होतो आहे आणि बऱ्याच वर्षापासून चालत आलेला आहे. आणि अभंग सोपा आणि सरळ आहे. सर्वांचा पाठच आहे. काही अवघड अभंग नाही. पहाती गवळणी तवती पालथी दुधानी असा हा काल्याचा प्रसंग आहे. कारण 7 दिवस जे कीर्तनं झाले असतील त्यांच्या मनाप्रमाणे अभंग घेऊन ते कीर्तन करू शकता. त्याच्या मनाप्रमाणे जो अभंग असेल तो. पण काल्याचा प्रसंग असेल तर त्याला ते चालणार नाही. देवाची द्वारी येणू भक्षण बरी हे नाही चालणार त्याला. हां चालेल का? नाही नाही. काल्याचा प्रसंग असा आहे जे भगवंताचं जे वर्णन असेल तोच अभंग काल्याच्या प्रसंगात घ्यावा लागतो. त्याचा सोपा अभंग आहे. पहाती गवळणी तवती पालथी दुधानी. आणि या ठिकाणी माझं भाग्य होतं म्हणणारी चांगली मंडळी आहे. नाही तर आम्हाला म्हणणारी मिळता वेगळीच बाबा. टाळ एकीकडे वाचतो, विण्याचा तार वेगळीकडे वाचतो आणि पाखवा जाते धुमकडून साप मारतात. असं काही बऱ्याच ठिकाणी असं नाही जमत ना. आणि ठाईची चाल तर बहुतेक आता त्या गायब झाल्या. विठाला विठाला ठाईची जात महाराजांनी म्हटली. किती मात्रेतून कोणत्या मात्रेतून आता मात्राच माहिती नाही बाबा. फार आम्ही खूप वर्गा अगोदर खूप 3.5, 1.5, 2.5 अशा मात्रेच्या. आता त्या म्हणताच येत नाही त्या म्हणायच्या कशा? विठाला कमीत कमी 7 मात्रेतून तरी म्हणजे सर्वांना म्हणता येते. सांगण्याचं तात्पर्य गायकांनी चांगली साथ करताय महाराज. सांगण्याचं आता ते एवढंच आहे. म्हणजे अभंग जो आहे हा अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या अभंगात जे वर्णन केले तुकोबरांनी जे अज्ञान अधिकार जे गवळणी आहे त्यांचा अनुवाद या अभंगाद्वारे करताय. विठाला ज्या गवळणी होत्या त्या काही सामान्य नव्हत्या महाराज. त्या वेदातील श्रुती होत्या. कारण त्यांचा फार मोठा अधिकार होता. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती श्रुती रूपे नोहे मात्राप्ती तै परतलिया म्हणून नेती नेती माझी सुखसंगती न पवेची. वेदात जे श्रुत्या जे होत्या त्यांना यथार्थ भगवंताचं सौख्य सुख भोगायला मिळालं नाही. विठाला भगवान कसा आहे त्या भगवंताच्या ठिकाणी काहीच म्हणणं कमी. त्याला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं? असा गुणातीत परमात्मा आहे. त्याला सगुण म्हणावं का निर्गुण? तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. 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 ओ सगुण निर्गुण एक गोविंद रे. 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 अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने
सगुण म्हणो की निर्गुण रे, त्याला सगुण म्हणावं का निर्गुण असा गुणातीत परमात्मा आहे. त्याचं वर्णन कोणीही करू शकत नाही. बडे बडे कीर्तनकार त्याचं वर्णन करता करता वर निघून गेले, पण महाराज वर्णन करता आलं नाही. विठाला विठाला तुझी वेद स्तुती करिता भागला, निवांतटी ठेला नेती नेती. असा आहे ते श्रुतीला कळालं नाही. विठाला विठाला तोही अंथरुणा तळवटी दडे, येरी नेती नेती म्हणून बवडे. ते सनकादिक वेडे पिशे झाले. त्या सनकादिकाला कळाने आपल्या वानकादिकाला कधी कळेल तो. विठाला आता हा परमात्मा आहे महाराज, त्याचं वर्णन कोणीही करू शकत नाही. कारण वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुहे तुझला प्राप्त कैचे. वेदाला कळाला नाही महाराज तर तुमच्या आमच्या काय कळेल तो. सांगण्याचा तसा हा परमात्मा निर्गुण निराकार आहे. त्याचं वर्णन सर्व संतांनी केलेलं आहे. तो कोणाच्याही हाती लागला नाही, कोणाला डोळं झालं नाही, काहीच नाही महाराज. त्याचा तो वेगळा येतो. कारण भगवंताचा जो अवतार आहे हा अवतारच काही आगळा आणि वेगळा आहे. विठाला विठाला म्हणून त्याला जाणण्याकरता त्या श्रुतीरूप असणाऱ्या जे गोपिका आहे त्या ब्रजभूमीने अवतीर्ण जायचं असं वर्णन झालेलं आहे. विठाला विठाला त्याची जाण समस्त श्रुती, गोपिका रूपे गोकुळा येती, रास क्रीडा मिसे कांती, माझी सुखसंगती पावल्या. त्या महाराज श्रुती रूपात असताना त्यांना यथार्थ भगवंताचं सौख्य सुख भोगायला मिळालं नाही. त्याच ब्रजभाषी गोपिका महाराज ब्रजभूमीमध्ये अवतीर्ण झाल्या. आणि त्याच्यातही 3 प्रकार पडले. विठ्ठल विठ्ठल कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, निवदा अवघी आती जग निवदा कोणी लेखी, कोणी एकी स्वतंत्र. 3 प्रकार पडले. सूंजा ही परतंत्र असते, लेख काही बाबतीमध्ये स्वतंत्र असते, काही बाबतीमध्ये परतंत्र असते, सासू मात्र स्वतंत्र असते. प्रत्येकात थोडा थोडा विचार करायचा. सून ही कशी आहे? परतंत्र आहे. तिला कुठं जायचं असेल सासूला विचारल्याशिवाय जाता येत नाही. आताचं नाही बरं का, आता कोण विचारतं सासूला? विठाला पूर्वीचा काळ असा होता महाराज, सासूला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. नवे नवे साधा स्वयंपाक करायचा असेल तर सासूला विचारावं लागत असतं. वास्तव 10 वर्ष झाली ती नांदायला, तिला माहीत नाही घरात काय लागतं कोणाला. तिला सर्व माहिती आहे, पण सासूच्या पुढे चालत नाही. मसाल्याची भाजी करण्याचा प्रसंग आला तर ती मिरच्या भाजून ठेवते, कांदा भाजून ठेवते, काय असेल मला खोबरं भाजून ठेवते, काय असेल ते मसाल्याचं. सासूबाई एवढं वाटू का? सासूबाई काय करते, त्याच्या 5-6 मिरच्या काढते. वाट आता 5-6 दिवसांनी त्याच भाजीचा प्रसंग असा ती 5-6 मिरच्या कमी करून ठेवते बिचारी. सासूबाई एवढं वाटू का? थांब जरा 5-6 मिरच्या टाकते. सासूबाईचा मोठेपणात कसा आहे,
2 मिरच्या काढणे 2 मिरच्या टाकणे. नाही विचारलं, घरातली मालकीन झाली ना आता. विठाला विठाला विठ्ठल लेख काही बाबतीमध्ये स्वतंत्र, काही बाबतीमध्ये परतंत्र. कल्पना करा, दिपाळीच्या सणा जर माहेरी आली, तिला जर तिच्या मैत्रिणीला भेटायचं असेल, ताईला विचारते, आई मी माझ्या मैत्रिणीला भेटायला जाऊ का? आईने हो म्हटलं तरी जाते, नाही म्हटलं तरी. फक्त विचारण्या बाबतीत परतंत्र असते, जाण्याच्या बाबतीत ती स्वतंत्र असते. पण सासू स्वतंत्र असते. तिला स्वतंत्र म्हणा, तिला मालकीन म्हणावं घरातली, कारण जिच्या मुठीत मालक आहे तिला म्हणता मालकीन. विठ्ठल 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 सप्ताह 8 दिवसापासून चालू आहे. त्याला वाटते कीर्तनाला जावं आपण. 2-3 दिवस झाले, त्यांनी कपडे वगैरे घातले. बाईने बघितले, कुठे चाललात? कीर्तनाला. बसा खाली. असा बसतो तर काल्याच्या कीर्तनाला येत नाही. विठ्ठल विठ्ठल बरेच घरी सापडतील अजून मी. महिला आल्या असतील पण ते घरात असतील. सांगण्याचं तात्पर्य की सून काही बाबतीमध्ये परतंत्र आहे, काही बाबतीत स्वतंत्र आहे, आणि सासू मात्र ही स्वतंत्र आहे. पुन्हा त्याचा विचार करायचा आहे. सून ही परतंत्र आहे, कर्माचा जो अधिकारी आहे हा परतंत्र आहे. शिखा सूत्र तुझा गुंतीला जमाण, तो वरी तू जाण श्रुतीचा. कर्माचा अधिकारी हा श्रुतीचा दास आहे. शिखा म्हणजे शेंडी, सूत्र म्हणजे जानवं. आता बऱ्याच लोकांना जानवं सापडत नाही. मग शेंड्या तर गायब झाल्या, महाराजांच्या गायब झाल्या. विठ्ठला थोडा धारशीने बोलतो. ज्यांनी शिवसेना स्थापन केली त्याला एकाला बी शेंडी नाहीये. शिवाजी महाराज, हाव रे तुला शेंडीचा पत्ता नाही ना. विठ्ठला विठ्ठला याचा अर्थ असं की शिखा सूत्र तुझा हा श्रुतीचा दास आहे. बरं का? जाणू तर ब्राह्मण लोकांना जाणू सापडत नाही महाराज. फार अवघड काम आहे. आपला तो विषय नाही, पण विषय आलाय तो म्हणून सांगतो तुम्हाला. म्हणून कर्माचा अधिकारी आहे हा कसा आहे महाराज? हा परतंत्र आहे. आणि लेख जे आहे काही बाबतीमध्ये स्वतंत्र, काही बाबतीमध्ये ती परतंत्र आहे. तिचाही विचार आपल्याला करायचा आहे. आणि सासू ही स्वतंत्र आहे, तिचाही विचार करायचा आहे. लेख जी आहे ही देखील परतंत्र आहे. कर्माचा अधिकारी हा परतंत्र आहे. पण तो कर्माचा जो अधिकारी आहे, कर्माच्या माध्यमातून त्याचा अंतःकरण पवित्र झालेलं असतं, निर्मळ झालेलं असतं. आणि त्याच्या अंतःकरणामध्ये अशी इच्छा असते की भगवान श्रीकृष्ण परमात्मा, विठ्ठलेश परमात्मा किंवा आपली देवी माता आपल्याला कधी प्रसन्न होईल, कधी आपल्याला कृपा करेल. अंतःकरणामध्ये त्याची तळमळ असते. कोई कहियो रे प्रभु आवनी की, कोई प्रभु कोई कहियो रे प्रभु आवनी की, कोई प्रभु कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, लिख नहीं भेजे. बरोबर आहे. मी वृंदावनला होतो बाबा. 5 वर्ष वृंदावन तिकून गवळणी आल्या मी. या गवळण जे प्रचलित झालेलं आहे या कन्हैया महाराजांनी गायलेले आहे. विठ्ठल 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 त्यांनी उचलले, त्यांच्या रेकॉर्ड निघाले माझ्या पाय ऐकलेली ना. सांगण्याचं आता कोई कही रे प्रभू अंतःकरणा पाहिजे तळमळ होती महाराज. मीराबाई काही सामान्य होती. तिचा इतिहास मला जर वेळ असला तर सांगेल. मीराबाईचं मंदिराचं काम बाबा मी 17 वर्षापासून करतो आहे की महाराष्ट्रामध्ये मीराबाईचं मंदिर कुठंही नाही. ते आज मी जामनेर तालुक्यामध्ये 40 बाय 80चं सभा मंडप, मग अशी मी बोललो कोणाला तरी, 75 फूटचं मंदिर आहे. फूट मंदिर झालेलं आहे. भव्य आणि 1 एकर जागा बी घेतली त्याच्याकरता. पण थोडी काही गोष्टी
मी कोणाला पैसे मागितले नाही, कीर्तनात कधी कोणाला पैसे मागितले नाही बाबा. जे दिले ते मंदिराला. आजही माझा पावती बुक तुम्हाला सापडणार नाही, याच्यातसुद्धा नाही बाबा. तुम्ही आणता ना बँकेतून, बँकेचा बी संबंध नाही. विठाला विठाला विठाला. ज्या मीराबाईंच्या अंतःकरणामध्ये मीराबाई गेल्यानंतर त्या सहज मदत करू शकता. अशा पद्धतीने 18 वर्षापासून मी ते काम करत आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढं की मीराबाईच्या गवळणी, मीराबाईचे जे काही पद आहे, असे अनेक पद आहे. मीरा फार सुंदर पद आहे. तुम्ही म्हणत होते, आपण आवे लिख नहीं भेजे, बान पडी ललचावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की. ही अंतःकरणाची तळमळ होती महाराज. ती गोपिका भगवान केव्हा भेटेल सारखी तळमळ. करावं काय, घराच्या बाहेर जाता येत नाही, जावं कसं काय. तिला एक युक्ती सुचली. तिने काय केलं, घरातलं सर्व पाणी सांडून दिलं. माठ मटके सर्व मोकळे करून सांगितलं, सासूबाई सासूबाई आत्याबाई घरात पाण्याचा थेंब नाही, पाण्याला जाऊ का. आता सासूका म्हणजे घरात बसे म्हणे का, अगं जा. पण जाते कशी जाते, बरीला उलंडोनी रीता करी घट, निस पाण्याचे गोविंदाची चट, चाले झड झडा वसंतोनी वाट, पाहे पाळतोनी उभा तोची नीट, ओ चाळा लावी येला गोप गोपीना, भरीला उलंडोनी रीता करी घट. भरलेला घट रिकामा करते, कोणता घट रिकामा करते, हा 3.5 हाताचा देह. याच्यातले काम क्रोध विकार मद मत्सर बाजूला करते. अंतःकरणाने उपासनेच्या योगाने किंवा कर्माच्या योगाने तिचं अंतःकरण पवित्र झालं असतं. त्या क्षणामध्ये तिला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होतं. विठ्ठला विठ्ठला जे उपासना पण आहे, भक्तीच्या योगाने तिचा अंतःकरण पवित्र, जो भक्ती करतो ना महाराज, त्याचं अंतःकरण पवित्र झालेलं असतं. एक ती गोपिका, तिचं अंतःकरण पवित्र झालं भक्तीच्या योगाने, भक्तीच्या माध्यमातून अंतःकरण पवित्र झालं महाराज. पण ज्या वेळेला भगवंताचा वेणूनाद कानावर पडला, कानावर पडलं, ती आईला म्हणते, आई वृंदावनामध्ये वेणू कोणाचा वाजत आहे. वृंदावनी वेणू कवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माई वाजे. वेणू वाजे गोवर्धन गाजे, वेणू वाजे गोवर्धन गाजे, वेणू वाजे वेणू कवनाचा माझी वाजे, वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माई वाजे. हे वृंदावनी वेणू वृंदावनामध्ये वेणू कोणाचा वाजतोय का, तो वेणूनाद होता बाबा. तो वेणूनाद तिच्या कानावर पडल्यानंतर बेशुद्ध झाली. विठाला विठाला उडाला विठाला आहार सावळिया, कैसी वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया, वाजवली वाजवली मुरली बाण, तिने हरिला माझा प्राण, संसार केला दान दिन, संसार केला दान दिन, येऊन हृदय संकरली आहार सावरिया, कैसी वाजवली वाजवली मुरली आहार सावरिया, वाजवली
तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान घर सोडून धरले रान मी वृंदावनी गेले 10 तारखेला निघालोय मी वृंदावनला विठ्ठला 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 त्या मुरलीमध्ये सर्व प्रकारचं वाद्य होतं महाराज जे गाताना तो आवाज त्याच्या होता पखावाज त्याच्या होता बाबा म्हणून दाखवू का नुसतं बोलून जातो इस बंसी में सब रागण की सुंदर भरी आवाज बिना ताल मृदंग बाजे बाजे झांज सितार सर्व वाद्य त्या बंसीमध्ये वाजवतात अशी ही भगवंताची बंसी होती महाराज हे बंसी ऐकल्याबरोबर जशी कहाँ पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही भगवंताची बंसी ऐकल्याबरोबर त्यांची अशी अवस्था होती महाराज नव्हे स्वर्गातले जे लोक आहेत स्वर्गातल्या लोकांनी मृत्यू लोका ब्रजभूमीमध्ये यावं नुसती बंसी ऐकण्याकरता विठाला विठाला इस बंसी की धुन को सुन के मग्न भये मुनिराज स्वर्ग लोक से सुनने आवे मिलकर देव समाज देवादिकाने ती बंसी ऐकण्याकरता ब्रजभूमीमध्ये यावं ही भगवंताची बंशी होती महाराज काय त्या बंशीचं किती वर्णन करावं महाराज त्या बंशीचं वर्णन इतकं केलं सर्व संतांनी केलंय विठ्ठला विठ्ठला विठ्ठल भुलविले भुलविले भूलविले 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 वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला वेणू वाजविला गोविंदे इतका वेणू बाबा त्या वेणूचं वर्णन किती वेळ सांगू आता मला विठ्ठला 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 त्या वेणूचं वर्णन असं केले त्या गोपिकांना इतकी आवड होती त्या वेणूची सर्व गोपिका एकत्रित मिळायची अरे सखी कन्हैया की बंसी बहुत प्यारी लगे बंसी सुने चलेगी बंसी ऐकण्याकरता येणार का तू महाराज सुनरी सखी मोहन की वो बंसरी प्यारी वो बंसरी प्यारी जमुना के तीर बन में गायन करे मुरारी गायन करे मुरारी अरे सखी जब से धुनी सुनाई तन की खबर भुलाई मन में बसे कनाई नहीं चैन रैन सारी नहीं चैन रैन सारी सुनरी सखी अरे सखी मोहन की बंसी तो सुन क्या बंसी का आवाज है इतका आवाज गोड होता बंशीचा महाराज काही गोपिका म्हणतात कनवा अरे बंसी बजा पण धीरे से तो बजा जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले हो बंसी बजाने वाले धीरे से बजाना बंसी बजाना वाले ओ धीरे से बजाना बंसी बजाना वाले मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले कनवा आपकी बंसी बहुत अच्छी कान्हा ऐसी बंसी बजाते रहो बहुत प्यारी आपकी बंसी कान्हा बंसरी बजाए गिरिधारी हो कान्हा ओ
बंसरी बजाए गिरधारी तोरी बंसी लागे मोको प्यारी प्यारी तोरी बंसी लागे मोको प्यारी काना बंसरी काना बंसरी बजाए गिरधारी तोरी बंसी लागे मोको प्यारी ओ काना बंसरी बजाए गिरधारी हो गनैया बंसरी बजाए गिरधारी अशी भगवंताची बंसी होती महाराज बंसी ऐकल्याबरोबर संसार कसा करावा त्याची त्यांना भान नव्हती मला प्रपंच धंदा नाठवे काही प्रपंच धंदा नाठवे काही प्रपंच धंदा नाठवे काही प्रपंच धंदा नाठवे काही मुरलीचा नाद भरला हृदयी नाद भरला सुताचा विसर पडला पती सुताचा विसर पडला त्या मुरलीचा छंद लागला माझा मुरलीचा छंद लागला नंदन हो नंदन नंदन मुरली बाला हो नंदन मुरली वाला नंदन मुरली बाला नंदन मुरली बाला ओ नंदन मुरली प्रपंच धंदा नाठवे काही तीच अवस्था गोपिकी झाली मला काहीच आठवना तिला बेशुद्ध पडली आणि थोड्या प्रती जागृतीत आल्याबरोबर महाराज त्या क्षणामध्ये भगवान श्रीकृष्णाची भेट तिला त्या क्षणात झाली विठाला विठाला ही उपासना पर श्रुती महाराज ही उपासना पर गवळण नाही महाराज हिची ही अवस्था आहे आता ज्ञान अधिकार जो आहे जो ज्ञानी आहे त्याला कोणतंही कर्म करण्याची गरज नाही त्याला पंढरपूरची वारी नको त्याने निवृत्तीनाथाची वारी नको महाराज कधी आळंदी त्याला काहीच नको फक्त तो ज्ञानी येतो बरं का नाही तर काही नुसतं ज्ञानी म्हणता गावातच फिरत असता तो ज्ञानी नाही घेतला तो पुरा ज्ञान पोहोचलेला जो महात्मा आहे त्याला कोणतीही वारी करण्याची गरज नाही त्याची अवस्था काही वेगळी असते त्याच अवस्थेवर असलेली जी गवळण आहे आणि तिचाच अनुवाद श्री संत श्रेष्ठ गोस्वामी जगद्गुरू अभंगाच्या पाहती गवळाने पाहती गवळाने पाहती गवळाने पाहती गवळाने पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळाने पाहती पालथी पालथी दुधानी सर्व दुधान्या पालथे दिसून आल्या
विचार करूला ह्या दुधाण्या पालत्या कोणी केल्या असल्या पाहिजे. गावात चर्चा पसरली सर्व गोकुळामध्ये चोरी करणारा कोणी, चोरी कोणी केली असली पाहिजे, कोणी केली असली पाहिजे. आणि असं आहे गुप्त गोष्ट कोणी काय असेल मला एकदाची ती फुटली की ते तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, सगळ्या गावात माझी पसरते. कारण या महिलांना धर्मराजांनी शाप दिलेला आहे. यांच्या पोटामध्ये कधी गुप्त गोष्ट राहणार. हा शाप आहे बरं धर्मराजाचा. सर्वांनी इतिहास माहीत असेल. धर्मराजांनी शाप दिला कशा त्यात माहीत आहे. हा कर्ण देखील कोणाचा मुलगा होता, कुंती त्यांचाच मुलगा होता. सांगितलं नाही ना कोणी, कुंती मातेने. ते गुप्त ठेवलं म्हणून धर्माशाप तुमच्या पोटात कोणतीच गोष्टी राहणार नाही. म्हणून अजून मी पाहतो, मी विचार कर बाई तुला म्हणून सांगते बरं, तुला म्हणून अरे काय तुला म्हणून सांगते. सगळ्या गावात बातमी पसरते विठाला विठाला पण या ठिकाणी सर्व दुधाण्या पालथ्या दिसून आल्या. विचार करू लागल्या. एक म्हातारी गवळती मुलं, तुम्हाला माहीत नाही या ब्रजभूमीमध्ये या गोकुळामध्ये एक फार मोठा चोर निर्माण झालेला आहे. म्हणजे कोण आहे तो, त्याचं नाव काय तुम्हाला खरंच माहीत नाही तुम्हाला. अगं मला माहीतच नाही. अगं तो नंदाचा जो मुलगा आहे खरोखर आज त्याने चोरी केली असली. म्हणते नंदाचे अपुरे, म्हणते नंदाचे अपुरे, नंदाचे अपुरे, म्हणते नंदाचे अपुरे. नंदाचिया मनती नंदाचिया पोरे, आज चोरी केली घरे, आज चोरी केली घरे, आज चोरी केली घरे. म्हणती नंदाचिया पोरे. मुलाने त्याने हे चोरी केली असली पाहिजे. काही म्हणलं शक्य तरी आहे का. नंदाचा मुलगा आणि राजाचा मुलगा तो चोरी कसा करेल. काही म्हटलं तुम्हाला माहिती कलियुगामध्ये श्रीमंताचे पोरं चोट्टे. विठाला 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 गरीब लोक चोऱ्या करायचे बाबा, बरोबर आहे ना. गरीब चोऱ्या कशा तर कोणाचं कंस कापून घे, कोणाचं काही खाण्याकरता ते चोरी करायचे. पण आताची चोर तशी नाही आहे महाराज. आताच्या त्याचं वर्णन मी करू शकत नाही. विठाला विठाला हे चोर वेगळे, ते चोर वेगळे. पण म्हणते नंदाची अपुरे, नंदाच्या मुलाने खरोखर चोरी केली असली पाहिजे. काही म्हटलं शक्यच नाही. नंदाचा मुलगा राजाचा मुलगा कुठं चोरी करेल. अगं तुम्हाला माहीत नाही खरोखर त्या नंदाच्या मुलाने ती चोरी केली असली पाहिजे. तर आता या ठिकाणी नंदाचा मुलगा यांनी चोरी केली असं म्हणतात. तर चोरी करणारा कोण, चोरी कशी केली आणि चोरी कशाची केली. काल्याच्या प्रसंग थोडं त्याचा थोडा विचार करू. विठाला 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 या ठिकाणी वर्णन केले. म्हणते नंदाची अपुरे, आजी चोरी केली खरी. खरोखर त्या नंदाच्या मुलाने चोरी केली असले. काही म्हणू लागलं शक्य तरी आहे का. त्याला हात नाही, त्याला पाय नाही, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, तो चोरी कसा करेल. रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझ न गुराया, निराकार निर्गुण तुझ न गुराया, निराकार निर्गुण तुझ न गुराया, निराकार निर्गुण तुझ न गुराया. मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा.
रंग नहीं रूप नहीं नई वर्ण छाया, निर्गुण निराकार तू ही रघुराया. रंग नाही रूप नाही, तो चोरी कसा करेल? काही वेदांती होत्या, काही सगुण भक्त होत्या त्याच्यात. वेदांती मला शक्यच नाही, तो चोरी करू शकत नाही, त्याला हात नाही पाय नाही, रंग नाही रूप नाही, तो चोरी कसा करेल? त्या गोपिका मला ठीक आहे, त्याला रंग नाही रूप हे मला चांगलं माहिती आहे, पण रंग रूपाला आणणारा महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला आहे. आता महाराष्ट्र तर फार मोठा आहे. कोणत्या तालुक्यामध्ये? का नगर जिल्ह्यामध्ये, का जळगाव जिल्ह्यामध्ये, का नाशिक जिल्ह्यामध्ये, का अमरावती? कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोणत्या जिल्ह्यामध्ये? अहो पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये कितीतरी तालुके असतील. कोणत्या तालुक्यामध्ये? म्हणते हवेली तालुक्यामध्ये. हवेली तालुक्यात कितीतरी गाव आहे. कोणत्या गावात? म्हणजे देहू गावात. हां, देहू गावात अनेक माणसं आहे. म्हणून महाराज अनेक माणसं जरी असली पण देहू गावात एक असा संत आहे, तुकोबरायांनी त्या गोपिकांचे शब्द आपल्या मुखात घेतले, आपल्या मुखात घेतले आणि शिवी असली की त्या मेल्या तुक्याने निर्गुण निराकार परमात्म्याला आकार आणला. सवे तुकिया मेला, ओ सवे तुकिया मेला, सवे तुकाया मेला, सवे तुकाया मेला, सवे तुकिया मेला, हरी सवे तुकिया मेला, हो सवे तुकाया नासी त्याच्याशी काम झालेलं नाही, त्यावी नव्हे दुसरी ऐसी म्हणती नंदाची अपोरे. म्हणून सवे तुकया मेला. तुकया आपल्याला तोंडाला बरं वाटू म्हणून तुकया म्हणतो आपण. मी तो शब्द तुके आहे बाबा, कारण तो शब्द तो महिलांचा आहे. महिलांच्या शिवाय माहीत नाही कशा असतात त्या. आर्यन तुरीशे बोलतच नाही महिला. अरे विठा विठा मुळे मायेच्या करात्या तुझी रांड रंडकी झाली, सती सावित्री सुनाले आली. अशा महिलांच्या शिवाय कादराची शिवाय देतो कोणी? हात नाही महाराज, आता हात असं वर करून शिवी असते महाराज. म्हणून त्या सवे तुक्या मेला. त्या कारण मेला शब्द पुढे बाप मेल्या तुक्याने तो निर्गुण निराकार परमात्मा आकाराला आणला. म्हणून आणेला ही रूपा बळी करुणी खळे हरिदासी. या संत महात्म्याने अट्टहास केला, प्रयत्न केला. निर्गुण निराकार परमात्मा त्याला आकार आणला. सवे तुकया मेला तेने अगुणा अनिला विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा पुत्र रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, जगदंबा माता की, महारुद्र हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संजय गंगागिरी महाराज,
संत जनार्दन स्वामी महाराज की जय। गोपाल घुमाए 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 देवी गोपाल घुमाए 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 पार्वती पालथी दुधाणी म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी. नंदाच्या मुलाने चोरी केली असं म्हणतात. तर मी मगाशी मग चोरी कशी केली, चोरी कशाची चोरी कोणी केली, तर चोरी करणारा कोण, तर चोरी करणारा ब्रह्म आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी वाक्या वाळे अंध कृष्ण. म्हणजे ब्रह्म चोरी करतोय. पण चोरी कशी केली आणि कशाची केली. चोरी केली भगवंतांनी कशी केली. गोपाळांच्याकडे बघितलं. माझ्या पाठीमागे सरी गोपाळच उभे आहे. सरळ हातपाय काढा आणि पेट खापाड्या. पैलवान नाही कोणी त्याच्यात. पहा ना तुम्ही कोण आहे पैलवान. सर तसे ते हातपाय काढायचे ना. गोपाळ आहे महाराज. तिथे 2-2 लिटर दूध पितात ब्रजभूमीमध्ये. हा रपच्या रप आहे. महिलांच्याकडे बघी महिला इतक्यात रप आहे बाबा. अरे बापरे, आपल्यासारखं एका बुक्कीतच खाली बसत. 4-4 म्हशीचं दूध एक बाई काढते. तुम्हाला बकरीचं दूध काढता येत नाही. बकरी काढते चालली नाही नाही नाही. 4-4 म्हशीचं दूध एक महिला काढते महाराज. काय दंड आहे त्यांचे महाराज. काय मजबूत आहे. ब्रज मी ब्रजमध्ये खूप फिरलो बाबा. पायी यात्रा केला ब्रजभूमीमध्ये. ब्रज परिक्रमात केली. पण महिला म्हटलं चाराचा भारा बापरे बा. महिलाच दूध काढायला महिला, चारा आणायला महिला, फक्त हे शेतीचं काम करणे पुरुष वर्ग. म्हणजे महिलांची तब्येत स्ट्रॉंग आहे. तसे पार आपले पैलवान. कारण हे याच्यातला एकही दूध पित नाही. त्यांना विचारून पहा. याच्यातला एकही दूध पित नाही. तू सुद्धा दूध पित नाही. चहा काय चहा, काय रंगना ढंगाची चहा. हां अरे दूध प्या ना तुम्ही. मग तुमच्याकडे दूध आहे त्याचे जर्शीचं दूध आहे. रामकृष्ण हरी. हां म्हणून मी आल्याला म्हटलं मी दूध काही घेत नाही रे भाऊ. विठाला 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 भाऊ म्हटले मला बाबा गावरान गायचं दूध आहे. म्हटलं ठीक आहे थोडं द्या मला, मी घेईन म्हटलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की बाबा जे गोपाळ होते, ज्या गवळणी होता, फार मोठा अधिकाराच्या होत्या. म्हणून या ठिकाणी जे वर्णन केलेले आहे की पाहती गवळणी तवती पाल म्हणती नंदाची पोरी, की नंदाच्या मुलाने चोरी केली. तर हा चोरी करणारा कोण, तर चोरी करणार त्याचे सांगितलं ब्रह्म चोरी करतोय. त्याप्रमाणे गोपाळ होते महाराज. तर गोपाळ होते असे हातपाय काढे बिचारते. आणि भगवंतांनी बघितलं गोपाळांनो खरं सांगा, अरे तुम्हाला दूध मिळतं की नाही घरी. अरे देवा कसलं दूध आहे, कसलं ते ताकाचं पाणी मिळतं. हां तुम्ही माझ्याबरोबर या, मी तुम्हाला खाऊ घालणार आहे. या माझ्याबरोबर. तुम्ही फक्त एकच करायचं, मी सांगतो त्या पद्धतीने वागायचं. प्रत्येकाने काठी हातात घ्यायची. छोटे छोटे खडे बरोबर घ्यायचे, खिशात घालून घ्यायचे. सराटे काही भागात त्याला गोखरं म्हणता पहा, इकडे गोखरं म्हणत असतील. गोखरं घ्यायचे आणि गाळलेली माती, अशा ह्या 4 वस्तू तुम्ही बरोबर घ्यायच्या आणि आपल्याला चोरी करायची. गोपाळ म्हणले देवा हे चोरी कशी काय तू, काठी कशा करता, खडे कशा करता, ते माती कशा करता, हां या 12 भानगडी कशा करता. भगवंत सांगितलं गोपाळांनो, ज्या घरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे, खिडकी जर उघडी असेल तर आत प्रवेश करायचा. शिंके लावी येले दुरी, शिंके जर लांब लावले आपला हात पुरणार नाही, त्यावेळेला काठीचा उपयोग करायचा. काठीने छिद्र पाडायचं. दही दूध लोणी काय असेल भात पोट भरेपर्यंत खायचं. न आपला आवाज ऐकून जर जाग्या झाल्या त्यावेळेला मात्र काय करायचं, त्यावेळेला मात्र जसं आता खड्याचा उपयोग झाला, काठीचा उपयोग झाला, ते गाळलेली जी माती आहे त्याचा उपयोग करायचा. त्या जर आपल्याला पकडण्याकरता त्या पुड्या बारीक गाळलेली माती त्यांच्या तोंडा फेकून द्यायची. त्या डोळे चोळती खाली पटापटामध्ये, हो घरी सापडेल का कोणी. दुसरा फार हुशार होतो, म्हणतात देवा कृष्णा तू सांगतो ते बरोबर आहे. आणि चष्मा लावून आली तर
चष्मा नव्हता हो त्यावेळेला. तो पूर्वीचा काळ बाबा, चष्मे लागत नव्हते. आता बाबा माझं 79 चालू आहे आता चष्मा लागला. चष्मा अजून मी चष्मा लावत नाही. विठाला विठाला अशा पद्धतीने चोरी सांगितली भगवंतांनी. दुसरा म्हटलं असं आहे तसं. अशा पद्धतीची चोरी भगवान परमात्मा आणि देवा समजा चप्पल घालून आले तर मग त्याच वेळेला माती टाकायची त्यांच्या डोळ्यात, पळायचं इकडं तिकडं. म्हणजे अशा पद्धतीने भगवंतांनी चोरी कर्म करण्याकरता या गोपाळांना सांगितलं. म्हणून चोरी कशाची केली आता तर चोरी कशाची केली माहीत आहे? चोरी करणारा कोण, चोरी कशी केली आणि चोरी कशाची केली? भगवंतानी चोरी जर केली असेल ती चोरी भगवंतानी चित्ताची केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका महिने येणे गरुड ध्वजे तुका महिने येणे गरुड ध्वजे चोरी येले नंदाच्या नंदनी. नंदाचा मुलगा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा चोरी करतो, तो चित्ताची चोरी करतो. कितीतरी भक्तांची त्यांनी चित्ताची चोरी केली. मीराबाईचे एक पद आहे पहा, चित्त चोरतो कसा चित्त चोरतो. विठ्ठल विठ्ठल दिल ले लिया है मेरा ओ नंद के दुलारे, ओ नंद के दुलारे. नंद के दुलारे, नंद के कनवाने, आज मेरा दिल चुरा लिया. कैसा चुराया? पानिया भरन गई थी जमुना नदी किनारे, जमुना नदी किनारे. दिल ले लिया है मेरा ओ नंद के दुलारे, नंद के दुलारे, नंद के कनवाने, आज मेरा दिल चुरा लिया. म्हणजे भगवान परमात्मा चोरी करतो, तो चित्ताची चोरी करतो. विठाला विठाला सजनी आज देखो नंद जी को सजनी आज देखो नंद जी को सजनी आज देखो नंद जी को मुकुट माथे पे शोभे बुद्ध मुस्कान मन मेर मोहे. चित को चुराए के चली जो दीने तड़पत है मेरो प्राण. आज देखो नंद जी को लाल. असा हा नंदाचा कणवा. चित्त को चुराए के चली जो दीने. म्हणून भगवान ज्ञानोबाने वर्णन केले, चैतन्य चोरीले माझे, चैतन्य चोरीले. म्हणजे भगवान करतो चित्ताची चोरी करतो. विठाला विठाला व्यवहार दृष्टीने भगवंतानी दह्या दुधाची चोरी तर केलीच, पण चित्ताचीही चोरी केली. दह्या दुधाची चोरी करत असताना गोपिका नाना प्रकारचे गहारानं घेऊन येत होते. महाराज यशोदे, अरे तुझ्या मुलाला सांग ना जरा, त्याला आवर ना जरा, आवर. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, नाचियेला आमुचा सुना, नाचियेला आमुचा सुना. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, नाचियेला आमुचा सुना, नाचियेला आमुचा सुना. सुना येला आमुचा सुना. अजून लाज नाही तुझ्या मनाला, तुझ
तुझा तुला काना गोड वाटे काना नासी गेल्या आमुच्या सुना. तुझा मुलगा तुला गोड वाटतो पण फार भांडखोर आहे तो, चोऱ्या करतो. यशोदा होती महाराज, यशोदा शक्य नाही माझा मुलगा चोरी करणारा. नकाना आळ घेऊ बाळावरी, नकाना आळ घेऊ बाळावरी. नकाना आळ घेऊ बाळावरी, नकाना आळ घेऊ बाळावरी. कुणी म्हणती मागे मागे पडतो पदर माझा, ओढतो चालू माझा बघतो. कुणी म्हणती मागे मागे पडतो पदर माझा, ओढतो चालू माझा बघतो. खोट नाटे बोलू नका, खोट नाटे बोलू नका, खोट नाटे बोलू नका. ताऱ्या जणी खरं तुम्ही सांगा मला गणपी. नका आळ घेऊ बाळावरी, नका आळ घेऊ बाळावरी. नका आळ घेऊ माझ्या मुलावर तुम्ही आळ घेऊ नका. माझ्या मुलाकडे बघितलं का कसं आहे? पाहणं माझा मुलगा कसा बसलाय, पाहणं भगवी कपडेवाला. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजीरवाने. काय सांगता गाराणे जे गोकुळ, काय तुम्ही गाराणं सांगता? माझा मुलगा तसा नाही. तुम्ही खाऊने लोण्याचा गोळा आर घेता या गोपाळा. तुम्ही ठाईच्या ओढाळा घे गोकुळच्या नारी. तुम्ही ओढाळा आहे, तुम्ही माझ्या मुलावर तुम्ही आळ घेता. माझा मुलगा तसा नाही आहे. माझा मुलगा चोरी करत नाही. आणि आपला मुलगा कसाही असला ताईला कसा वाटतो? असं मध्ये का माझा मुलगा फाट बेकार असे मध्ये नाही नाही नाही. माझ्या मुलगा सारख्या गावात एक बी मुलगा नाही बेकार. विठ्ठल मात्या मिळून गवळाने जात होते मथुर बाजारी. उभा कृष्ण वाटेवरी गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावी गोकुळी, आम्ही गोकुळ सोडून निघून जावं की काय? यशोदा होती महाराज. यशोदा मी तसं करू नका. मी माझ्या मुलाला समजून सांगते, तो चोऱ्या करणार नाही. पण ह्याला चोरीची हाऊस होती महाराज, कारण त्याचा अवतारच त्याच्याकरता होता. भगवंतांनी जे अवतार घेतला, एक गोपिकांना सुख देण्याकरता, गोपाळांना सुख देण्याकरता, दुष्टांचा नायनाट करण्याकरता आणि भक्तांना महाराज आनंद देण्याकरता अवतार भगवंताचा होता. भगवंतांनी नाना प्रकारच्या खोड्या करत असताना आई म्हणते, कन्हैया चोरी करणे अच्छे नहीं बेटा. अरे मैया तू साच कैरी आहे, पण चोरी में बहुत आनंद आहे. चोरीमध्ये लय आनंद वाटतो मला. कारण माझे जे गोपाळ आहे त्यांचा अवतार त्याच्याच करता माझ्याकरता अवतीर्ण झाले श्री गोपाळ. मी त्यांना सुख देण्याकरता मी ब्रजभूमीमध्ये अवतीर्ण झालो. पण आई म्हणते, कान्हा चोरी करू नको. रे माखन की चोरी छोड़ श्याम रे, मैं समझाऊ तोय, मैं समझाऊ तोय श्याम रे, मैं समझाऊ तोय. तुझी समजू बाबा, चोरी करू नको. कृष्ण म्हणतो, आई यह चोरी नहीं छोड़ूरी मैया. अरे मैया ये चोरी मैं कभी नहीं छोड़ूंगा. यह चोरी नहीं छोड़ूरी मैया, होनी हुई सो हुई. सूरदास प्रभु मैया के आगे दिए नयन में रोई. रे माखन की चोरी छोड़ श्याम रे, मैं समजाऊ तोय. आई समजूत घालते तरी आईचं बी ऐके ना. विठ्ठल विठ्ठल दुसरी गोष्ट अशी की भगवान परमात्मा चोरी करत होतो. चोरी करतो बरोबर आहे, पण कोणाच्या घरी चोरी करत होता? ज्याचं अंतःकरण पवित्र असेल त्याच्या घरी नाही. खाणाऱ्या पिण्याच्या घरी भगवान चोरी करत नव्हतं. ज्या अंतःकरण भक्तीच्या घरी निर्मळ झालेले आहे अशा घरी भगवान परमात्मा चोरी करतो. म्हणून ती गवळण हाक मारते कन्हैयाला. 4 मटके भरून ठेवले का गोपिकेने, असे छोटे छोटे मटके. एकामध्ये दही, एकामध्ये लोणी, एकामध्ये ताक आणि एकामध्ये काय जे
दूध असेल काही जे असेल ते 4 भांडे. आणि भगवंताला ताक लय आवडायचं. अजून एक ब्रजभूमीमध्ये जा तुम्ही, पहिला तुमचा सत्कार ताकाने करतील, पहिला तुम्हाला ताक देतील प्यायला. ताक म्हणजे अशा लोण्याच्या गोळीवर असतं मला. आपलं ताक पाहिलं तर पाण्यात फुलफुल पाणी काहीच नसतं ते ताक. ते ताक पहा मला फार ताक चांगलं असतं. सांगण्याचं तात्पर्य आवडायचे. एक संतांनी वर्णन केलेले रसखान म्हणून एक मुस्लिम समाजाचे झाले बाबा रसखान, त्यांनी असं वर्णन केलेले. त्या भगवंताचं ध्यान करणारी मंडळी, ऋषीमुनी मंडळी, बडे बडे लोक, त्यांच्या स्वप्नात येत नाही तो परमात्मा गोपिकांच्या पुढे नृत्य करतो. त्या किती भाग्यवान असले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल त्याची ध्यान करणारी मंडळी, त्यांची यादी पुढे केली. कारण शेष गणेश दिनेश महेश सुरेश उजाही निरंतर ध्यावे. ताही अनादि अनंत अखंड अछेद सुवेद सुभेद बतावे. नारद से शुक व्यास रटे पची हारो तऊ पुनि पारन पावे. ताही अहीर की छोवरिया छचिया भर छाछ पे नाच नचावे. दादरा शेष गणेश दिनेश महेश शेष गणेश दिनेश महेश सुरेश उजाही निरंतर ध्यावे. ताही अनादि अनंत अखंड अछेद सुवेद सुभेद बतावे. नारद से शुक व्यास रटे पति हारो पुनि पार न पावे. ताही अहीर की छोवरिया छचिया भर छाछ पे नाच नचावे. छचिया भर नाच नचावे. कन्वा आज मेरे आंगन में नाचकर दिखाई, मैं आपको छाछ दिन तुला ताक दिले प्याला. महाराज चूळभर ताक प्यायचा आणि त्या गोपिकांच्या पुढे था थई नृत्य करायचा. किती भाग्यवान असतील महाराज. त्या भाग्य बडे ब्रज गोपीन के हरि हात मिलाय नचावत है. विठ्ठल विठ्ठल जन्म जन्म मुनि जतन कराई. अंतिराम कही आवत नाई. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. हा प्रसंग वालीचा आहे बाबा. रामायणामध्ये प्रसंग आलेला आहे. हा वाली धाडकन पलटाय खाली, त्यावेळेस त्याचे वाक्य मारा. काय म्हटले तुम्ही? जन्म जन्म मुनी जतन कराय अंतराम कही आवत नाही. कहे विभीषण सुन हनुमंता राम कृपा बिनु मिले नाही संता. महाराज जन्मच्या जन्म जाता महाराज, तरी देवाची आठवण होत नाही महाराज. कीर्तनकार कीर्तन करून करून म्हातारे होताना आजारी पडतात तरी देवाचं नाव घेत नाही. विठ्ठल विठ्ठल ते मध्ये माझ्या नातूचं कसं आहे. अरे नातूचं जाऊ दे, आता तुझं आलं जवळ आले, देवाचं चिंतन कर. कारण नातूवर फार प्रेम असतं. मग बहुतेक माणसं बहुतेक कीर्तन आलं की नातवाला बरोबर घेऊन येतात. येतलं नाही सांगत मी बऱ्याच ठिकाणी. आणि नातू बसत नाही बघ, त्यात असा बसतो खाली, बस खाली, तू लगे उभा राहतो. पण नातूवर अत्यंत प्रेम असतं सांगण्याचं तात्पर्य. पण देवावर एवढं प्रेम करा महाराज. प्रसंग आला वालीवर, त्याचे काय वाक्य निघाले, फार महत्त्वाचे वाक्य महाराज. जन्मच्या जन्म मुले लोकांचे गेले. अंतकाळच्या वेळेला देवा तुझं स्मरण होत नाही. माझं भाग्य आहे की आज माझा प्राण तुझ्या समोर जातोय. माझ्यासारखा कोण असेल. विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण परमात्मा याच्या लीला किती सांगू, किती याच्या खोड्या किती सांगायच्या, कितीतरी याच्या खोड्या सांगता 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 महाराज गोरी निघून गेले बिचारे. किती खोड्या सांगणार आहे त्याच्या. स्वयंपाकाकडे थांबवलंय वाटतं, असं वाटतंय मला. त्याच्यात लिहिलंय स्वयंपाक यायचंय वाटून. आला ना, चालू आहे.
मग थोडी बसते ना, चालेल, काही नाही, ठीक आहे. विठाला विठाला. चोरी करत असताना नाना प्रकारच्या चोरी करण्या नाना प्रकारची गाराणे यशोदेकडे येऊ लागले. यशोदामाई देखील कंटाळून गेली. यशोदामाई सांगितलं, कृष्णा तुला आता गावात ठेवायचं नाही, तुला आता स्वयंपाकाकडे नेवायचं, पटकन स्वयंपाक कर. उद्या जाई राणा सवे घेवोनी गोदना, घेवोनी गोदना, सवे घेवोनी गोदना. उद्या जाई राणा सवे घेवोनी गोदना, घेवोनी गोदना, घेवोनी यशोदेने विचार केला, गोपाळांनो आज माझा मुलगा तुमच्या बरोबर गाई बोलण्याकरता येणार आहे. त्याच्याकरता यशोदा मैया होती, मला यशोदा मैयाचा शृंगार केला. शृंगार माहिती आहे ना तुम्हाला महिला मंडळी? शृंगार माहिती आहे? हा शृंगार शब्द बी ना गायब झाला बाबा. मेकअप पका कसे हसले आहे ना, मेकअप म्हटल्यावर हसल्या महाराज. शृंगार म्हटलं त्यांना काही कळालंच नाही ते. विठाला विठाला. आता याच्या पुढं आई शब्द म्हटलं की नुसत्या पाहता का मम्मी, हा अरे काय मम्मी आणली कुणीकडून? मम्मी म्हणता कोणाला? मम्मीचा अर्थ होतोय का? इंग्लिश शिकलेले त्यांना लक्षात येईल बाबा. मम्मी कोणाला म्हणता? शिकलेली मुलगी असेल ते सांगेल मला. का रे मम्मी कोणाला म्हणता रे? हा काय मम्मी? काय चांगलं आहे का ते शब्द? जे मेलेलं प्रेत आहे ना, ते बॉडी म्हणते त्याला, त्याला म्हणता मम्मी. तुम्ही ते जिवंत पण आईला मारून टाकताय. अरे आई म्हणा. आई शब्द किती पवित्र आहे महाराज. हा आई शब्द देखील हा गायब होत चालला बाबा. मम्मीन पप्पा तिकडे मार गप्पा आहे. हा अवघड आहे. आतापासून लहान मुलांना मम्मी शिकवू नका. लहान मुलांना आई शिकवा, बाबा शिकवा. त्यांना बाबा आजोबा बी कळत नाही महाराज. ते आजोबाला बाबा म्हणता आणि वडिलाला पप्पा म्हणता. म्हणजे काही त्यांना काही भेदच कळत नाही. नाही नाही, आईला आई म्हणा. पवित्र शब्द आई आहे बरं का. आईच्या शब्दापुढे कोणताच शब्द चांगले नाही महाराज. पण कसे निघाले महाराज? आई तुझी थोर तुझी उपकार, असे अनेक शब्द आहे महाराज. आईबद्दल खूप शब्द आहेत. त्याच्यामुळं आई म्हणा बाबा. आणि कमीत कमी शिकलेल्या पोरांनी कमीत कमी त्या मुलाला मम्मीन पप्पा शिकू नका. विठाला 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 विठाला. मला एक आश्चर्य वाटलं. आपलं गाव, माझं गाव छोटे आहे बाबा. ते बिलाचे पोरं आईन बाबा म्हणता आणि आपले पोरं मम्मीन पप्पा म्हणता. करता काय आता? बिलाची पोरं, खालच्या वर्गाची पोरं आईला आईच म्हणतात. आणि आपण आई म्हणाल का? आपलं काय आपली जीभ कमी जास्त होती का? काही होत नाही. अरे आई म्हणा बाबा. सांगण्याचं तात्पर्य आईचं शब्द फार मोठं. आईसारखं महाराज प्रेम नाही. आई शब्दामध्ये एवढं प्रेम आहे, तसं मम्मीमध्ये प्रेम नाही आहे. विठाला विठाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मी एवढं कशा करता सांगत होतो. आई ते आईच असते. म्हणून याच्याकरता बाबा आईने कन्हैयाचा शृंगार असा केला. नाना प्रकारचे अलंकार घातले महाराज. नाना प्रकारचे मला कपडे वगैरे घातल्यानंतर बाशी, सुंदर बासरी हातामध्ये दिली, शिंग हातामध्ये दिलं आणि बासरी हातामध्ये एक सुंदर काठी आणि मोराचा पिसारा भगवंताच्या डोक्यावर खोला. आणि भगवान परमात्मा त्या गोपाळांच्या बरोबर गाई चारण्याकरता. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. घेऊन सारे गोपाळ हे गोपाळांनो, गाया घेऊन तुम्ही गोपाळ रानात या. सर्व गोपाळ तुम्ही रानात या माझ्याबरोबर. भगवंतानी महाराज हात खांद्यावर कांबळ घेतलेली आहे.
हातामध्ये काठी घेतली मुली आणि भगवान परमात्मा गोपाळांच्या बरोबर गाई गोपाळ सवंगडी बना गाई गोपाळ सवंगडी बना गाई गोपाळ सवंगडी बना बना गाई गोपाळ सवंगडी बना बना गाई गोपाळ सवंगडी बना गाई गोपाळ सवंगडी बना गाई गोपाळ सवंगडी बना ओ गाई गोपाळ सवंगडी बना बना गाई गोपाळ सवंगडी बना घेऊनिया जाई खेळ नंदाचा काना 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 गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी बना ओ गाई गोपाळ सवंगडी बना गाई गोपाळ सवंगडी बना गाई गोपाळ सवंगडी बना गाई गोपाळ सवंगडी बना कीर्तन असे सवंगडे लागतात बाबा. हा काय बोललो मी? कीर्तनात असे सवंगडे लागतात. एक ताणतो कुणीकडे एक ताणतो दुसरीकडं पखवाचं तर कुणीकडे ते मिळच लागत नाही बाबा. असं वाटतं काय करावं आणि काय नाही याच्याकडे डोकं फोडायचं काय. पण या ठिकाणी तसं नाही महाराज. सरे गोपाळ सज्ज आहे, छोटे छोटे गोपाळ. काय सुंदर आवाज आहे. काय तुझं नाव रे? हा वा श्याम. श्याम तो श्यामही आहे. हा वा वा वा. अशी मुलं तयार झाली पाहिजे बाबा. मुलं दुसरीकडे तयार होतात पण मुलं वा 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 बहुत बढिया वा. कारण प्रत्येक गावामध्ये शिबिरं अशी मुलं तयार व्हायला पाहिजे बाबा. कारण त्यांच्यावर चांगले संस्कार पडल्याशी ती देखील आई म्हणू शकत नाही. त्यांच्यावर चांगले संस्कार तुम्ही महाराज मंडळीच्या थोडे सहवासात राहा आणि तुम्ही तर पखवाज तुम्ही शिकवत आहे वाटतं ना. पखवाजाचे बोल गायनाचे मला काही ताली असतील त्या टाळ कसा वाज टाळापासून सुरू होती नाही तर टाळच वाजत नुसते असं आता ठोकतात हा टाळ. काय करा आता बरं असंच प्रसंग त्यांना टाळ वाजव किती मात्रा माहीत नाही काहीच माहीत नाही त्यांना. या ठिकाणी मी पाहिल्याबरोबर त्यांचा आवाज बघितला मला अगोदर वाटलं कोणी लेडीजच म्हणते का ना म्हटलं. पण मी पाहिलं डोकं म्हटलं वा बहुत बढिया. कारण मी लहान असता याच्यापेक्षा उंच आवाज होता माझा. लहान होतो ना फार उंच आवाज कोणीच पुरत नव्हतं. अजून मी बरं का आज मी आता मी म्हातारा झालो आहे म्हणा. आता 80 चालू आहे समजा. विठाला विठाला सांगण्याचं बाबा माझे दात पडले नाही अजून. जात तशीची तशीच आहे फक्त केस पांढरे झाले. त्याच्याकडे सरे पांढरे कपडे धारण केले पांढरे नाही सर्व. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की बाबा चांगले संस्कार मुलावर टाका. ठिकठिकाणी खेड्यापाड्यामध्ये कारण एक गाव चांगलं पाहायचं. त्या गावामध्ये आजूबाजू खेड्यातली मुलं त्या ठिकाणी महाराज शिबिर ठेवा. तर आम्ही तिकडे शिबिर बाबा माझ्या शिबिराला 300-300 मुलं असायची. आणि सगळ्या पंक्ती वाटून दिल्या होत्या एकावर निवड. पण तितके गाव असतील त्या गावातले 2-2, 3-3 पंक्ती अशा वाटून दिल्या. तुम्ही स्वयंपाक करायचा आणि तुम्ही ते जेव घालायचे भांडी तुम्हीच घासायची तुम्ही पाहायचं सर्व. अशा पद्धती खूप मोठे बरं मुलं इतके तयार झाली ते कीर्तनकार आहे. आता लयच कीर्तनकार झाले पुढं. त्याच्याकरता कमीत कमी बाबा आपले संस्कार त्या मुलावर अवश्य टाकणं फार गरजेचं आहे. कारण या परिसरात मी खूप फिरलो बाबा. खूप फिरलो मी. परमपूज्य वैकुंठवाशी माऊली बाबा असायचे पहा. माऊली बाबा पुन्हा मला वाटतं गोविंद बाबा नंतर माऊली बाबांच्या शिवेला काशीनाथ बाबा नथुसिंग बाबांच्या शिवेला मी असायचो. बरोबरच असायचं. वारीला गेले म्हणजे बरोबर असायचं. सांगण्याचं तात्पर्य आमचा दौरा बाबा 2 महिन्याचा दौरा असतो आमच्याबरोबर. आता मी त्या दौऱ्याचा अध्यक्ष आहे. आता सध्या जवळ ते 30-35 महाराज आपल्याबरोबर असतात आणि 2 महिने कार्यक्रम. हा झाला की दुसरा सप्ताह. ज्या गाव सप्ताह त्या गावात नाही दुसरं गाव की त्या गावात चालले संस्कार व्हायला पाहिजे. मुलांनी चांगलं शिकायला पाहिजे. याच्याकरता ते गावोगावी पिठू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. अशा प्रकारे हा प्रचार अवश्य व्हायला पाहिजे. आपल्या भागामध्ये कलाकार माणसं आहे महाराज.
पखवाजे कधी प्रत्येक गावात 2-4 पखवाजं तरी पाहिजे. पखवाजच नाही माझा ते ढोलकी वाजवता करता काय आता. बऱ्याच ठिकाणी ढोलकी मला ढोलक नाही चाललं आमच्या कीर्तनात पखवाज पाहिजे म्हणून पखवाज गायनाचं सहज मुलं सहज म्हणता बाळ. लहान मुलांचा आवाज लगेच लपकतो लगेच मारा. मोठा झाला की हा 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 जरा बरोबर आवाज निघत नाही पण तरी मारा. हळूहळू म्हणता म्हणता गायक बनतात. त्याच्याकरता सर्वांना विनंती प्रत्येक आईने आपल्या मुलाला सांगितलं बाळा तू शिबिराला जा. जिथे बाबांचं महाराजांचं शिबिर असेल त्या शिबिरामध्ये अवश्य जा. कारण मुलावर संस्कार पडल्याशिवाय या काही गोष्टी होऊ शकत नाही. भगवान परमात्मा महाराज त्या मुलानं चोरी करत होता म्हणजे चोरीच नाही करत होता तो महाराज. त्याचं काही अलौकिक चरित्र होतं. त्याचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच बाबा की भगवंतानी गायी चालल्या नाना प्रकारचे खेळ खेळले. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी. हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा. डुमरी वाजे डमामा डुमरी वाजे डमामा डुमरी वाजे डमामा डुमरी वाजे डमामा. हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा. अपक दुबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. पोरा खेळ बिट्टू दांडू. पोरा खेळ इटी दांडू. डुबक डिबक अपक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. हमामा खाली तर थकली पोरा हमामा खाली तर थकली पोरा हमामा दोरा गती पोरा हमामा दोरा गती पोरा. हमामा खाली तर थकली पोरा हमामा खाली तर थकली पोरा. हमामा दोरा गती पोरा हमामा दोरा गती पोरा. करियर दार चौऱ्याऐंशी चाल चौऱ्याऐंशीचा करियर दार चौऱ्याऐंशी हमामा खाली तर थकली पोरा हमामा खाली तर थकली पोरा हमामा खाली तर थकली पोरा हमामा खाली तर थकली पोरा. हमामा दोरा गती पोरा हमामा दोरा गती पोरा हमामा दोरा गती पोरा हमामा दोरा गती पोरा. बहुत बढ़िया. हमामा घालिता थकली पोरी. तू 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 खेळ कानोबा हमामा तू घाली. अशा प्रकारे नाना प्रकारचे खेळ होते महाराज. विटी दांडू विटी दांडू हा खेळ फार जुना आहे बरं का. जुना खेळ आहे तो. आता त्याला काय म्हणतो आपण हा खेळ कोणी काढला कोणी आता करणार आहे खरं सांगा. तुम्ही सर्व पाहता टी व्ही पाहता तुम्ही हा खेळ कोणी काढलाय. आता तुम्ही रोज पाहता तरी सांगू शकत नाही. याचा पहिला खेळाडू माझा भगवान श्रीकृष्ण आहे. पहिला खेळ कोणी काढला असेल तर भगवान श्रीकृष्णाने काढला. आता त्याला क्रिकेट नाव दिले तुम्ही पण पूर्वीचे नाव तसे नव्हते. चेंडू दांडू असे ते खेळ होते. हा खेळ भगवान श्रीकृष्णाने काढलेला खेळ आहे. असा खेळ खेळता 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 हमामा घालिता थकली पोरे थकली बिचारे ते मध्ये केव्हा बाबाने किती लांब होता कोणाला नाही रे बाबा. झालं नाही ते खालचं लांब आहे लांबलंय. असं झालंय आता टाइम झालेला आहे. सांग ना. झाली वेळ आता झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या. झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. सारानी साकार झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या. झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या. झाली वेळ आता म्हणती अनाशी दोऱ्या. अनाशी दोऱ्या काय असतील ती शिदोरी आहे ते आलेलीच आहे म्हणा. बाबा एक पद्धत आपल्याकडे फार चुकीची वाटते मला. हे हंडी कशाने फोडता मला माहिती आहे का काठी बो ते हातोडीनेच फोडता. फोडताना हातोडीने बऱ्याच ठिकाणी हातोडीने फोडता बाबा.
त्या ती म्हातारा जो काठी बघितली मी त्या कोपऱ्यात चष्म्यावाले बाबा जो काठी त्या पती मी अगोदर काठी थांबलो तो काठी कोणाकडे आहे बरोबर माझं लक्ष होतं ते तेव्हा ती काठी आली. सांगण्याचं तात्पर्य असं की भगवंताने सर्व गोपाळांना जवळ बोलवलं. भानदास महाराजांनी वर्णन केले बरं त्यात. अवघ्या सोडियेल्या मोठा आजीचा दहिका लागो मटा घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटितो शिदोरी भानुदास गीती गात भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ पुंडली कवरद हरिविठ्ठल ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जगदंबा माता की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. काही आता अजून आरती वगैरे हा आरती. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल शिंके लांबविले दुरी होतो तिघाचे मी वरी तुम्ही भारे दोहीकडे महावाहातीच्या धारा घ्या रे दुईच्या कोपरा तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरा म्हणे हाती ठोकानी कबुने निधी का तुम्ही भारे दोहीकडे मुख धरला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश काला वाटोय वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटोय म्हणे भूमंडळे आंतरे करा क्षमा परद महाराज उच्चारिला कारणे आपुला क्षमा परद महाराज ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी क्षमा परद झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावेचे बदायत नाही वारी कल्पने येथे सापडले गेले आता उठावेचे बनायत नाही म्हणे भोग गेला निवारेला आता उठावेचे बनायत आज करोनी आरती चक्र पाणी ओवाळती आज पुराले नवस धन्य काळ पावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा पुराले नवस धन्य काळ दिवस चुकावा हे टाळे उभा सन्निध जवळ आज पुराण प्रेमच प्रेम आरती गोविंदाचे ओवाळ धन्य धन्य ते लोचन इत्र करते बाळा प्रौढा आणि मुक्ता ओवाळते परमानंदा धन्य धन्य ते लोचन इत्र करते अवलोकन नामा म्हणे केशवाची देखून राहिलो तटच धन्य धन्य ते लोचन इत्र करते अवलोकन. तिथं आरती असेल तर कुणी ओवाळा मारुती राहिला युगे 28 विटेवर येवो जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराई वल्लभ पावे जेवला छत्राणी उड्डाणे होंकार वदनी करिडळ भूमंडळ सिंधू जळ गगनी कडाडे ब्रह्मांड झाके त्रिभुवनी सुरवर निशाचर त्या झाल्या पाळणी जय देव जय हनुमंता व स्वामी हनुमंता नभे कृतंता दुमदुमले पाताळ उठला प्रतिशब्द थरथरला धरणीधर मानिला गेला कडाडे ब्रह्मांड उडाग्नी उचद स्वामी रामदास शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता व स्वामी हनुमंता तुमचे निवृत्तादि नभे कृतंता आरती जन राजा महाकैवल्य तेजा देवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा पहिले ज्ञान जगी हित जनती कोणी अवतार पांडुरंग नव देवीले जाणे आरती ज्ञान राजा प्रगट गुय बोले विश्वब्रह्माची केले राम जनार्दनी
चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञानराज आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आमा आरती तुकाराम राघवे सागरात पाचार तारिले तैसे तुकोबाचे अभंगर रहिले आरती तुकाराम ए तुकिता तुलनेची रवडुकाची आरे मनोरी रामेश्वरी मनोरी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामी सच्चिदानंद सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकाराम झाली लोटांगण वंदिना चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे आलिंगीन अनन्य पूजन भावे भोवाळीन नामा मने विठ्ठल रकुमा विठोबा रकुमा विठ्ठल हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करे वारी चुकोने संत संगे सर्व काळ पंढरीचा पंढरीचा वार करे वारी चुकोने चंद्रभागे स्नान तुकामागे चिदान पंढरीचा वार करे वारी चुकोने हरी मागणे क तुझ प्रति आहे शील तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्विहेची मजदी आणि तुझे काही नमो देवा तुका म्हणे आता उदार तू आई. या संतास निर्विहेची मज देई ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज जगदंबा माता की महारुद्र हनुमान की जय.